अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं प्रकुलगुरू राजेश जयपूरकर यांना निवेदन देण्यात आलं। मागण्यांचं निवेदन विद्यार्थी परिषदेनं दिलं असता त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत। परीक्षा फॉर्म भरण्याची डेट वाढवून देण्यात आली आहे व उर्वरित मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासनही देण्यात आलं आहे। यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री ज्ञानेश्वर खुपसे, महानगर मंत्री सौरभ लांडगे, महानगर सहमंत्री अक्षय फुलारी, चिन्मय भागवत, पंकज जाधव, संकेत येवतीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आज विद्यापीठाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगराकडून विविध विषयांना घेऊन निवेदन देण्यात आलं, ज्यामध्ये विद्यापीठातल्या काही कॅम्पसमधले काही प्रॉब्लेम्स असतील। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरुवातीलाच आपल्याला माहिती आहे काही विद्यार्थ्यांचे अजूनही एक्झाम फॉर्म भरायचे बाकी आहेत। भरपूर विद्यार्थी आहेत जे अजूनही एक्झाम फॉर्म ज्यांनी भरले नाही आहेत, ते विद्यार्थी एक्झाम फॉर्मपासून वंचित राहू नये यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रामुख्याने मागणी केली आहे की त्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षाची जी भरण्याची आवेदनपत्राची डेट आहे ती वाढवण्यात यावी। हा त्यामधील प्रमुख मुद्दा होता। त्यावर माननीय प्रकुलगुरू सरांनी आपल्याला आश्वासन दिलं की ती डेट लवकरात लवकर वाढवण्यात येईल। यावर मी सगळ्या विद्यार्थ्यांना असं सांगू इच्छितो, ज्या विद्यार्थ्यांची आता एक्झाम फॉर्म बाकी असेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपापले एक्झाम फॉर्म विद्यापीठाची डेट वाढल्यानंतर लगेच भरून द्यावे। त्यानंतर एक अजून मुद्दा होता की जे मॅनेजमेंट काउन्सिल सदस्य आहे, सिनेट सदस्य आहे, यांच्यासोबत जे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स असतात ते विद्यार्थ्यांना डिस्कस करण्यासाठी एक छात्र दरबार वगैरे अशा पद्धतीचा कुठला कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या त्या प्रॉब्लेमसाठी संबंधात त्यांची एक परिषद बोलवण्यात यावी। अजून एक या संबंधात एक अजून मागणी करण्यात आली की ज्यामध्ये स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा हा विद्यापीठामधील विद्यार्थी कल्याण भवनासमोर करण्यात यावा। अशा विविध मागण्यांना घेऊन आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे माननीय प्रकुलगुरू सरांना निवेदन देण्यात आले। विदर्भ न्यूज अमरावती।